मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दरम्यान घडलेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा आता 17 वरती जाऊन पोहोचलाय। यात 10 महिला, 6 पुरुष आणि एका 6 महिन्याच्या मुलाचा समावेश आहे। रायगडच्या शेरुंग फाट्याजवळ एका खासगी बसनं कारला धडक दिल्यानं हा अपघात झालाय। पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। शेडुंगजवळ पंक्चर झालेल्या एका स्विफ्ट डिझायर गाडीला मदत करण्यासाठी इनोव्हा कार थांबली होती। मात्र भरधाव वेगात येणाऱ्या बसच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की यानंतर खासगी बस सकट तिन्ही वाहनं शेजारच्या शिवारातील खड्ड्यात जाऊन पलटी झाली। ही बस कोणत्या कंपनीची आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये। दरम्यान निखिल ट्रॅव्हल्स असं या कंपनीचं नाव असल्याचं या दृश्यांमधून दिसतंय आणि साताऱ्यामधून ही बस मुंबईच्या दिशेने येत होती अशी माहितीही आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। दरम्यान या अपघातात जखमी झालेल्यांना पनवेलच्या रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलंय। आणि हा अपघात नेमका कुठे आणि कसा घडला सांगतायत आमचे प्रतिनिधी आशिष घरत। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या जी लक्झरी बस होती याचा आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शेडुंगच्या हद्दीत अपघात झालेला आहे। हा अपघात इतका भीषण होता की या ठिकाणी सकाळी 5 वाजताच्या सुमारास जी एक डिझायर कार जी पंक्चर झाली होती ती पंक्चर काढत असताना त्याला मदत करण्यासाठी थांबलेली एक इनोव्हा कार होती। या कारच्या अपघातात पाठीमागून येणाऱ्या बसने या कारला ठोकर दिली होती आणि आपण जर हा अपघात बघू शकतो की या खासगी बसने या इनोव्हा कारला ठोकर दिली आणि ही इनोव्हा कार जवळजवळ 20 ते 25 फूट खाली खोल शेतामध्ये पडलेली आहे। रस्त्यावरून पूर्ण ही खाली गेलेली आहे। या बसने जी कार होती कार आणि इनोव्हा कार या दोन्ही कारला ठोकर दिली होती आणि आतापर्यंत जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने किमान 15 ते 17 लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर जवळजवळ 20 ते 25 जे प्रवासी होते हे जखमी झालेले आहेत। इथे आपण बघू शकतो की क्रेन्सच्या सहाय्याने ही बस आणि इनोव्हा कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। इव्हन अद्यापही रेस्क्यू चालू आहे ज्यामध्ये आताही प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम जे आहे ते केलं जाते। काही डेड बॉडीज आहेत त्या बाहेर काढण्याचं काम केलं जाते आणि हॉस्पिटलला पाठवण्याचं काम केलं जाते। पण या ठिकाणी हा इतका मोठा अपघात होता की सकाळी झालेला हा अपघात 5 वाजताचा झालेला हा अपघात आहे आणि या अपघातात जी आणखीन शक्यता वर्तवली जाते की हा मृतांचा आकडा जो आहे हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अद्याप सांगितली जाते। जे जखमी आहेत ते जवळजवळ 20 ते 25 जखमी आहेत त्यापैकी काही जण गंभीर जखमी आहेत आणि या जखमींना नवी मुंबईतल्या कामोठा आणि पनवेलच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले गेले। अद्याप जे इथे रेस्क्यूचं ऑपरेशन चालू आहे आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय की हे संपूर्ण पोलीस जे आहेत हे सहकार्य करतायत, ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचाही इथे प्रयत्न केला जातोय आणि एक मात्र नक्की आहे की हा अपघात इतका भीषण आहे की यामध्ये मृतांचा आकडा हा जास्तीत जास्त होण्याची शक्यता वर्तवली जाते। आशिष घरत, एबीपी माझा, रायगड।